ग्रामीण भागात आर्थिक साधन म्हणून, दुय्यम रोजगार म्हणून शेळी पालनाला खूप महत्त्व दिलं जातं. तुम्हाला माहीत असेल, शेळीला गरिबांची गाय असं म्हटलं जातं. कारण शेळी सांभाळण्यासाठीचा जो खर्च आहे तो अतिशय कमी खर्च असतो आणि उत्पादन त्याच्यापासून जास्त असतं. एक शेळी साधारणतः वर्षात 3 वेळा करडं पिल्लं ज्याला म्हटलं जातं आपण, ते पिल्लं देत असते आणि त्याच्यापासूनचं उत्पादन हे चांगलं असतं. साधारणतः बोकड असेल तर एक बोकड 7 ते 8 महिन्यामध्ये परिपूर्ण होतं आणि सध्या मांसाला खूप डिमांड आहे. जवळजवळ 700 रुपये किलो मटण आहे. तसेच शेळीपासून दूध देखील भेटतं. ते कमी प्रमाणात असतं. तर शेळ्या हा आपण शेतात विविध ठिकाणी चारायला नेतो, त्यामुळे विविध ठिकाणच्या वनस्पती त्या खातात. त्यामुळे शेळीचं दूध हे औषधी असं मानलं जातं. मी शेळ्या चारत असताना बनवलेला हा शेतातला व्हिडिओ.